ही संधी घेताय की जसे की आम्ही दिवसभर मुलांना शिकवतो, मुलांचे खेळ घेतो, पण तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचं मनोरंजन केलं, आम्हाला खेळण्याची संधी दिली, लहान होण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि आपण ह्या ताईंना विचारणार आहोत. ताई, तुमचं नाव सांगा. मी पूजा भालेराव, बहुविकलांग शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि म्हणूनच मी हो. तर आज ही संधी जी तुम्ही उपलब्ध करून दिली, ह्याच्याने माझ्या मनात विचार आला की मी माझ्या शिक्षकांसाठी हा 1 तास मी राखीव ठेवणार, की मुलांना त्यांना रिइन्फोर्समेंटची, रिक्रिएशनची गरज असते, त्याचप्रमाणे शिक्षकांनाही रिइन्फोर्समेंट आणि रिक्रिएशनची गरज असते. आज जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघितला त्याच्याने मला समाधान वाटलं आणि मी नक्कीच पुढच्या दिवाळी सत्रानंतर नक्कीच एक सेशन हे शिक्षकांसाठी आठवड्यातून एकदा, रोज नाही जमणार पण आठवड्यातून एकदा नक्की ठेवण्याचा प्रयत्न. आणि राहिली गोष्ट की तुम्ही मगाशी मला बोललात की तुम्हाला काय काय समस्या फेस कराव्या लागतात. माझे शिक्षक आहेत बहुविकलांग शाळेत, आमच्याकडे 15 शिक्षक आहेत, 95 विद्यार्थी आहेत. PWD ॲक्ट अंतर्गत 21 डिझॅबिलिटीज येतात आणि 21 अपंगत्वांपैकी एका मुलामध्ये 3 ते 4 अपंगत्व असतात. म्हणजे मानसिक अपंगत्व आहे, त्याच्याबरोबर अंधत्व आहे, परत कर्णबधिरत्व आहे, म्हणजे 2 ते 3 अपंगत्व असलेले एक मुलगा असतो. आणि जेव्हा आम्ही सर्वेसाठी जातो, डोअर टू डोअर सर्वे करतो, जेव्हा मुलाला आपण एका 4 पाईला बांधून ठेवलेलं आहे आणि आई जसं कुत्र्याला कसं जेवण वाढते तसं एका मुलाला जर जेवण वाढलं जातं, तिथे जाऊन त्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे शिक्षक हे आतोनात प्रयत्न करत असतात. म्हणजे घरोघरी जातात, तिथे सर्वे करतात, मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात आणि त्यातून एक उज्ज्वल भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत असतात. हे ऐकू येत नाही आणि दिसतही नाही. तो IIT नागपूरमध्ये इंजिनिअरिंग करतोय. त्याचं नाव मी आवर्जून सांगते, आयुष खैरे म्हणून आहे. तो आशियातील आणि भारतातील पहिला विद्यार्थी आहे जो बहुविकलांग आहे आणि तो आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि तो नागपूर येथे IITचं हे लास्ट इयर आहे, ते कंप्लीट करतो आहे. आणि NAP संस्थेने त्याला आर्थिक मदत आणि सामाजिक मदत ही केलेली आहे आणि त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केली आहे. त्याचप्रमाणे आमच्या शिक्षकांचा पेशन्स लेवल, आत्ता दिवाळीपर्यंत जे शिकवलेलं आहे ना, तर दिवाळीनंतर मुलगा आला तर सगळं काही विसरलेलं असतं. परत शून्यापासून सुरू करायचं. घास कसा बनवायचा पासून, पोळीचे तुकडे कसे करायचे, पाणी कसं प्यायचं, टॉयलेटला कसं जायचं, झिपिंग अनझिपिंग, बटनिंग अनबटनिंग, ह्या सगळ्या बेसिक स्किल्स आहेत ज्या लहान मुलांना शिकवाव्या नाही लागत, ह्या आमच्या मुलांना शिकवाव्या लागतात बरं का. तर ह्या बेसिक स्किल्स आम्ही ह्या मुलांना शिकवत असतो. त्याचबरोबर शिक्षणही देतो. ग्रॅज्युएट मुलं आहेत, बिझनेस करता आहेत, कॉर्पोरेटमध्ये जॉब करता आहेत. 15 मुलं आहेत, त्यांना स्वतःचे व्यवसाय सुरू करून दिलेले आहेत, जे आता स्वतःच्या पायावर निर्भर आहेत. आणि पालकांचे फीडबॅक असे येतात की मॅडम ह्याच्यामुळे आमचं आता घर चालतं आहे. तर हे जो आनंद आहे तो आमच्या शिक्षकांसाठी खूप मोठा आहे. तर इतकंच सांगावं लागेल की जरी मल्टिपल डिसॅबिलिटी असली, बहुविकलांगता असली, तरी ती कुणापेक्षाही कमी नाही आहेत. आणि माझ्या शिक्षकांवर मी अभिमान बाळगते की माझे शिक्षक असे आहेत की ते कुठलीही परिस्थिती असले तरी जोमाने उभे राहतात आणि काम करतात. तर त्यांच्यासाठी धन्यवाद. मी ह्या वाहिनीच्या वतीने मी त्यांचे धन्यवाद करते की ते इतके छान काम करत आहेत आणि कुठलीही अपेक्षा न करता काम करत आहेत आणि इतकं छान काम करत आहेत. धन्यवाद मनापासून, आपले मनापासून आभार. खूप छान बोललात तुम्ही. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर की किती चॅलेंजेस असतात आणि काय स्वतःच्या अगदी मानसिकता आधी निर्माण करावी लागते, तयार करावी लागते, या सगळ्या गोष्टींसाठी खरंच